विधान परिषदेसंदर्भात तर छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीमध्ये बंडखोरी झालेली आहे। अब्दुल सत्तारांनी मुलगा समीर सत्तारांचा विधान परिषदेसाठी अर्ज भरलाय। महायुतीकडनं भाजपचे सुहास शिरसाट हे अधिकृत उमेदवार आहेत। दरम्यान भाजप शिवसेनेला संपवायला निघालाय असा आरोप अब्दुल सत्तारांनी केलाय। शिंदेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी संभाजीनगर भाजपवर शिंदे सेनेला संपवण्याचे आरोप केलेत। भाजप नेते अतुल सावे यांनी शिवसेनेला संपवण्याचा बिडा उचललाय असा आरोप अब्दुल सत्तारांनी केलाय। छत्रपती संभाजीनगर जालना परिषदेच्या जागेसाठी सत्तारांचे पुत्र समीर सत्तार यांनी भाजपचे अधिकृत उमेदवार सुहास शिरसाट यांच्या विरोधात बंडखोरी करत अर्ज दाखल केलाय। छत्रपती संभाजीनगर जालन्याची जागा महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला गेली। त्या विरोधात शिंदेच्या सेनेत नाराजी होती। या जागेसाठी समीर सत्तार यांनी तयारीही सुरू केली होती। मात्र ऐनवेळी जागा भाजपला गेल्यानं त्यांनी भाजप उमेदवाराविरोधात थेट बंडखोरीचं पाऊल उचलत अर्ज दाखल केला। अर्ज भरल्यानंतर अब्दुल सत्तारांनी भाजपवर गंभीर आरोपही केले। मी काही 18 महिने झाले, निवडणुका झाल्या। 18 महिन्यामध्ये आम्हाला कोणी 18 रुपयाची मदत करत नाही। हे पहा, मी स्पष्ट बोललो, मुडका आणि हात पाय आमच्या ज्या खालच्या संस्था आहेत त्या छाटायच्या आहे। जिल्हा परिषद आमच्या ताब्यातून घेतली। आमच्याकडची महापालिकेचा महापौर शिवसेनेचा असायचा, तो घेऊन टाकला। आता जे आहे हे छाटण्याची पद्धत काय, ते तलवारने आमची गर्दन छाटू लागले। तिने बोललो मी, हे जे पद एक एक खाली करू लागले, ही शिवसेना संपवण्याचा नियोजन आहे। मी हे बोललो। आज जी परिस्थिती निर्माण होते ते स्लो पॉइझन आहे। हळूहळू शिवसेनेला मारायचा स्लो पॉइझनची जी परिस्थिती निर्माण झाली, याला भविष्यामध्ये याच्यावर उपचार करणं गरजेचं आहे। अब्दुल सत्तार हे शिवसेनेचे आमदार आहेत। त्यांचा मुलगाही शिवसेनेतून जिल्हा परिषदचा सदस्य आहे आणि आज त्यांनी जर फॉर्म भरला म्हणजे ते आपले नेते जे आहेत, म्हणजे त्यांच्या पक्षाचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा अपमान करतात। एकनाथ शिंदे साहेबांचं त्यांनी ऐकायला पाहिजे। त्यांचे नेते आहेत, त्यांचं काही घराणं असेल तर ते त्यांनी त्यांच्याजवळ जाऊन सांगितलं पाहिजे। 200 आमदाराची शक्ती आणि पुढची शक्ती पाहिली तर ही थम्पिंग मेजॉरिटी आहे, म्हणून आमच्यावर अन्याय होऊ लागला, म्हणून आमचा पक्ष संपवण्याचा कट चालू आहे। तो भविष्यामध्ये ती परिस्थिती बदलावी लागेल, म्हणून आम्ही आमच्या डॉक्टर 2 जे आहे त्या दोघंही डॉक्टरांना आमचे पक्षाचे प्रमुख एकनाथरावजी शिंदे साहेब आहे, या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आहे, या दोघांकडून आम्हाला काही ना काहीतरी न्याय मागावा लागेल। मी त्यांना वेळ बी मागितला देवेंद्रजीला। नाही, त्यांनी जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या वेळेस पण ज्यावेळेस की युतीचा फॉर्म्युला सगळीकडे ठरला, त्यांनी सिल्लोडमध्ये सांगितलं मी नाही करणार आणि आम्ही त्यांना दाखवून दिलं की त्यांच्या मतदारसंघात पण 50% 5 उमेदवार आमच्या भारतीय जनता पार्टीचे निवडून आले। नाही, अडचण काहीच नाही होणार। आमचं संख्याबळ भरपूर आहे आणि मला खात्री आहे की भारतीय जनता पार्टीने शिवसेना आणि राष्ट्रवादी तिघं मिळून आम्हाला यश नक्की मिळेल। महाविकास आघाडीतर्फे या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेकडून देव यांनी डोणगावकर यांनी अर्ज भरलाय। दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात या अंबादास दानवेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्यात। यावर शिंदेनी उत्तर टाळलं। मुद्दा अप्रत्यक्षपणे त्यांनी खोडला। आम्ही बाळासाहेब आणि हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे चाललो आहोत। आमची घोडदौड अशी सुरू राहील असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं। हे पण आता शिंदेचा गट संपवायला तर भारतीय जनता पार्टी ते काम करते। जी बाळासाहेबांच्या विचाराने उद्धवजीच्या नेतृत्वाखाली शिवसेना हिला कोणी संपवू शकत नाही। बघूया, वाटतं बऱ्याच वेळेस वाटतं, पण ते मला एकट्याला वाटून काय फायदा नाही ना। दोन्ही शिवसेनांनी एकत्र यावं असं अंबादास दानवे म्हणतात। आम्ही बाळासाहेबांचा विचार, हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे चाललेलो आहे आणि महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाच्या मनातलं सरकार देखील आम्ही स्थापन केलं। एकदा केलं, दोनदा केलं आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील या महाराष्ट्रातल्या जनतेने शिवसेनेला, धनुष्यबाणाला, बाळासाहेब आनंदगे साहेबांच्या विचाराला आणि आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मेहनतीला आशीर्वाद दिलेले आहेत। त्यामुळे आमची घोडदौड विजयी अशीच पुढे चालू आहे। तर पुण्यामध्ये राष्ट्रवादीत उमेदवारीवरून मोठा ड्रामा पाहायला मिळाला। पुण्यामधून विक्रम काकडे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार आहेत, तर सुनील टिंगरेंकडून देखील डमी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय।
दरम्यान कुणीही नाराज होऊ नये, एकजूट राहावं असं आवाहन सुनेत्रा पवारांनी केल्याची सूत्रांची माहिती आहे. पुण्यात राष्ट्रवादीमध्ये उमेदवारीवरून मोठा ड्रामा पाहायला मिळाला. पुण्यातून विक्रम काकडेंना राष्ट्रवादीकडून अधिकृत उमेदवारी देण्यात आली, तर विक्रम काकडेंनी पुण्यातून विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार, राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, यांचे मनापासून आभार मानतो. त्यांनी मला ही संधी दिली. विधान परिषदेसाठी अर्ज आत्ता मी दाखल करून आलेलो आहे. तर सुनील टिंगरे यांनी सुद्धा पुणे विधान परिषदेसाठी डमी अर्ज दाखल केलाय. पक्षाकडनं मला आदेश आला की आपण इथं फॉर्म भरावा, त्या पद्धतीने मी फॉर्म भरलेला आहे. प्रत्येक कॅन्डिडेटची इच्छा असते ना की त्याला मिळावी म्हणून. जिजाई बंगल्यावर सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची 2 तास बैठक झाली. या बैठकीला सुनील टिंगरे देखील उपस्थित होते. संजय काकडे, विक्रम काकडेंचा पक्षप्रवेश होण्याआधीच सुनील टिंगरे जिजाई बंगल्यातनं बाहेर पडले. दोघांनीही अर्ज भरायला सुरुवात केली, मात्र त्यावेळी कुणाला राष्ट्रवादीचा एबी फॉर्म मिळणार हे स्पष्ट झालं नव्हतं. ही गोंधळाची स्थिती जवळपास 2 तास सुरू होती. या गोंधळानंतर टिंगरे आणि नंतर विक्रम काकडे अर्ज भरायला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेले. अर्ज भरल्यानंतर जय पवार आणि वळसे पाटलांनी विक्रम काकडेच अधिकृत उमेदवार असल्याचं जाहीर केलंय. युवक म्हणून मी नक्कीच सगळ्यांबरोबर त्यांच्या दुःखात सहभागी राहतो. आज मला माहिती आहे थोडे लोक नाराज झाले, पण त्यांना पण आम्ही नक्कीच भेटून त्याच्यातनं भविष्यात कुठे संधी मिळू शकतो तशी आम्ही देऊ. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री विक्रम काकडे यांचं अर्ज दाखल केलेला आहे. दरम्यान उमेदवारी न मिळाल्यानं सुरेश घुले नाराज झाले, तर टिंगरेंच्या समर्थनार्थ पर्वती मतदारसंघाचे कार्याध्यक्ष रामदास गाडेंनी राजीनामा दिलाय. 40 वर्ष मी अजितदादांच्या खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे. सगळ्यात सिनियर बी आहे. मी तेवढं प्रचंड कामही केलंय. मला उमेदवारी मिळावी हा माझा आग्रह हक्क आहे. मी त्यावेळेस पक्षाच्या कानावर घातलं होतं. शेवटी वहिनींशी पार्थ पवारांशी बोलणार आहे. आज आता ह्या गोष्टी बोलणं योग्य नाहीये. पण तुम्ही नाराज आहात? नक्कीच. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सुनील टिंगरेंना न्याय द्या अशा घोषणा कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्या. तर नाराजीच्या चर्चांनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी पक्षाच्या बैठकीत सर्वांना आवाहन केलंय. कुणीही नाराज होऊ नये, एकजूट राहावं असं आवाहन सुनेत्रा पवारांनी केलंय. यामध्ये सुनेत्रा पवार म्हणाल्या, संजय काकडे आणि विक्रम काकडेंनी आपल्या पक्षात प्रवेश केला. कुणीही नाराज होऊ नये, सगळ्यांनी एकजूट राहावं. ही जागा महायुतीची असून आपल्याला ही जागा निवडून आणायची आहे. पक्ष कुठे ना कुठे संधी देईल, कुणालाही नाराज केलं जाणार नाही. संजय काकडेंचा प्रवेश झाल्यावर सगळ्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला असं सुनेत्रा पवार म्हणाल्या. तर पुणे विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीमध्ये बंडखोरी झाली. पुण्यामध्ये विक्रम काकडे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. भाजप जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांच्याकडून देखील इथे उमेदवारी अर्ज दाखल झालाय. महायुतीत पुण्याच्या जागेसाठी राष्ट्रवादीकडून विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली. याच जागेवर भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांनीही अर्ज भरलाय. आमच्या महायुतीचे उमेदवार म्हणून या ठिकाणी विक्रम काकडे हे राष्ट्रवादीचे उमेदवार त्यांच्या सोबतच आम्ही आहोत आणि त्यामुळे कुठल्याही किंतु ठेवू नका. अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे. राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी चर्चा करून पुढे काय करायचं त्याचा निर्णय, जिल्ह्यातल्या सर्व ज्येष्ठ नेत्यांशी, लोकप्रतिनिधींशी चर्चा करून पुढे काय करायचं त्याचा निर्णय घेऊ. तर रायगड विधान परिषदेमध्ये सुद्धा महायुतीमध्ये बंडखोरी झाली. तटकरेंचे पुत्र अनिकेत तटकरे यांचा उमेदवारी अर्ज या ठिकाणी भरला गेलाय. शिंदेचे आमदार महेंद्र दळवींची कन्या जुईली दळवी यांनी सुद्धा इथे अर्ज दाखल केलाय. अधिकृत जागा राष्ट्रवादीला असताना शिंदे सेना देखील या ठिकाणी आग्रही दिसली. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोकण मतदारसंघातून सुनील तटकरे यांचा मुलगा अनिकेत तटकरे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. पण याच जागेवर शिंदेच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांची कन्या जुईली दळवी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. मी त्या बाबतीत अधिक बोलू इच्छित नाही. वरिष्ठ नेते मंडळी आहेत, हे त्याच्या बाबतीतला निर्णय त्या ठिकाणी घेतील. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं की बाबा महाराष्ट्रातल्या 17 सीटची निवडणूक आहे. प्रत्येक ठिकाणी अनेक इच्छुक आहेत. त्यामुळे शेवटच्या दिवशी फॉर्म भरल्यानंतर जे फॉर्म राहतील त्या संदर्भात चर्चा महायुतीचे नेते मंडळी करून
त्यांच्या पद्धतीप्रमाणे महायुतीचा धर्म पाळून त्या सीटचा निश्चित दिला जाईल. शेवटी आदरणीय शिंदे साहेबांचा शब्द हा सर्वोच्च शब्द आहे. नाही, अर्ज भरलेला आहे, परंतु अर्ज मागे घेण्याची तारीख ही अजून 2-3 दिवस आहे. त्याच्यामुळे महायुतीमध्ये एकामेकाच्या समोर कोण उभे राहणार नाही त्याची दक्षता आम्ही नक्की घेऊ. महेंद्र दळवी साहेबांची देखील आम्ही चर्चा करून त्यांची समजूत काढू. तर विधान परिषदेच्या नाशिक मतदारसंघामध्ये सुद्धा महायुतीमध्ये बंडखोरी झाली. नाशिकसाठी शिंदेच्या शिवसेनेकडनं नरेंद्र दराडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर भाजपच्या गोकुळ गीते, गणेश गीते यांच्याकडनं अपक्ष अर्ज दाखल करण्यात आला. विधान परिषदेच्या नाशिक मतदारसंघातही महायुतीत बंडखोरी झाली. महायुतीत नाशिकची जागा शिंदेच्या शिवसेनेच्या वाट्याला गेली आहे. शिंदेच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर भाजपच्या गोकुळ गीते आणि गणेश गीते या दोघांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. गोकुळ गीते आणि गणेश गीते हे गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. शिवसेनेचे माननीय नरेंद्र दराडेजी यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. नेते मंडळी लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडेंचा फॉर्म या ठिकाणी भरण्यात आलेला आहे. अमरावती मतदारसंघामध्ये सुद्धा महायुतीमध्ये बंडखोरी झाली. भाजप विरोधामध्ये शिवसेनेच्या विप्लव वजोरिया यांच्याकडनं अर्ज दाखल झालाय. अमरावती विधान परिषदेसाठी भाजपकडनं प्रवीण पोटेंना उमेदवारी देण्यात आली आहे. अमरावती मतदारसंघातही महायुतीत बंडखोरी झाली आहे. महायुतीत अमरावतीची जागा भाजप लढते. भाजपनं प्रवीण पोटे यांना उमेदवारी दिली आहे, पण शिवसेनेच्या विप्लव बाजोरिया यांनीही अमरावतीमधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. ते आहे उमेदवार, पण आम्ही पण इंडिपेंडेंट इथे भरलेला आहे. नक्कीच आमचा विजय होणार आहे. कायम राहणार तुमचा अर्ज किंवा नंतर कायम राहणार. महाविकास आघाडीकडून विधान परिषदेच्या 3 जागांवर अधिकचे उमेदवार देण्यात आले. सोलापूरमध्ये महाविकास आघाडीमधील 3ही पक्षांकडून उमेदवार देण्यात आलेला आहे. नांदेडमधून काँग्रेस आणि ठाकरे सेनेकडनं प्रत्येकी 2-2 उमेदवारी अर्ज दाखल झाले. नांदेडमधील महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार 4 तारखेला ठरणार आहे. सांगलीमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीकडनं अधिकृत उमेदवार देण्यात आलेला आहे, तर काँग्रेसच्या 2 जणांकडनं अर्ज दाखल करण्यात आले. आणि एक महत्त्वाची बातमी, दादांच्या निधनापूर्वी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात चर्चा झाल्या होत्या असं सुनील तटकरेंनी म्हटलंय. दादा एकटेच पवारांच्या राष्ट्रवादीशी चर्चा करत होते असंही तटकरेंनी म्हटलेलं आहे. दादा असताना आणि दादा नसतानाचं विलिनीकरण यामध्ये फरक आहे असं तटकरे म्हणाले. दादांच्या निधनापूर्वी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाच्या चर्चा झाल्या होत्या, ही बाब मी सुद्धा नंतर सांगितली. त्यामुळे फार मोठं काय गौप्यस्फोट प्राजक्त तनपुरीने केलं अशातला का भाग नाही. कारण प्राजक्त असतील किंवा पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे नेते असतील तर दादा एकटेच या सगळ्या, कारण दादा नेते आहे, कमांड होती, त्यामुळे एकटेच त्यांच्याशी चर्चा चालू होती. दादांच्या अकाली निधनाच्या नंतर जी परिस्थिती बदलली, दादा असताना विलिनीकरण आणि दादा नसतानाचं विलिनीकरण याच्यात खूप फरक आहे, अंतर आहे. तर कोकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके भारतामध्ये येणार आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीमध्ये आंदोलन केलं जाणार आहे. 6 जूनला धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीमध्ये आंदोलन केलं जाईल. कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दिपके 6 जूनला भारतात येणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी कॉकरोच जनता पार्टीनं केली आहे. या मागणीसाठी दिल्लीत शांततापूर्ण आंदोलन करण्याची घोषणा अभिजित दिपकेनं केली आहे. या आंदोलनात विद्यार्थी आणि समर्थकांनी सहभागी होण्याचं आवाहन अभिजित दिपकेनं केलंय. शनिवारी सकाळी 6 वाजता दिल्ली विमानतळावर विद्यार्थ्यांनी स्वागताला यावं असं आवाहन त्यानं केलंय. त्यानंतर संसद मार्ग पोलीस ठाण्यात जाऊन जंतर मंतरवर आंदोलन करण्याची परवानगी दिपके मागणार आहे. ऑनलाईन 2 कोटींपेक्षा जास्त लोकांचा पाठिंबा मिळवणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीला दिल्लीत किती पाठिंबा मिळतोय याकडेच सगळ्यांचं लक्ष आहे. अब वक्त आ चुका है, हम सबको साथ आना होगा. मैंने डिसाइड किया है मैं 6 जून सैटरडे सुबह दिल्ली आऊंगा. आप सब मुझे एयरपोर्ट पर मिलिए. हम सब मिलकर पार्लियामेंट स्ट्रीट पुलिस स्टेशन जाएंगे और वहां पर जंतर मंतर पर एक पीसफुल प्रोटेस्ट करने के लिए परमिशन मांगेंगे. और मैं उम्मीद करता हूँ जितने भी कॉकरोच जनता पार्टी के सपोर्टर्स हैं और जितने भी स्टूडेंट्स और यूथ इस सिस्टम से परेशान हैं वो इस प्रोटेस्ट में शामिल होंगे. जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा फटका पडलेला आहे. तेल कंपन्यांकडून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरामध्ये वाढ झाली आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत आता मुंबईमध्ये
3,067 रुपयांवर आहे. या निर्णयामुळे हॉटेलचं जेवण, चहा, नाश्ता, लग्नाचं कॅटरिंग हे देखील महागणार आहे. जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. तेल कंपन्यांनी 14.5 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत 43.5 रुपयांनी वाढ केली. व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत मुंबईमध्ये आता 3,067 रुपये 50 पैसे इतकी झाली आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरचा वापर हॉटेल, लग्न कार्यालय, रेस्टॉरंट इत्यादी ठिकाणी होतो. या निर्णयामुळे हॉटेलचं जेवण, चहा, नाश्ता, लग्नाचं कॅटरिंग महागण्याची शक्यता आहे. दुसरा महागाईचा फटका 5 किलोच्या गॅस सिलेंडरला बसलाय. या सिलेंडरची किंमत 11 रुपयांनी महागली आहे. 5 किलोच्या गॅस सिलेंडरची किंमत आता 821 रुपये 50 पैसे झाली आहे. शहरातले मजूर, छोटे दुकानदार, विद्यार्थी या सिलेंडरचा वापर करतात. 1 जून पासून पेट्रोल, डिझेल शिवाय हवाई इंधनाच्या निर्यात ड्युटी कमी करण्यात आल्या. 1 लिटर पेट्रोलवर निर्यात ड्युटी 1.5 रुपये इतकी झाली आहे. 1 लिटर डिझेलवर निर्यात ड्युटी ही 13.5 रुपये इतकी झाली आहे. तर विमान इंधनाची निर्यात ड्युटी 9.5 रुपये इतकी झाली आहे. या निर्णयामुळे देशाबाहेर पेट्रोल, डिझेल विकणाऱ्या कंपन्यांना फायदा होणार आहे. HDFC बँकेत 1 जून पासून छोट्या ऑनलाईन पेमेंटवरती SMS बंद करण्यात आल्या. आता 100 रुपयांच्या वर पैसे ट्रान्सफर केले तरच SMS येणार आहे. जेव्हा तुमच्या खात्यात 500 रुपयांहून जास्त पैसे येतील तेव्हाच SMS येईल. 1 जून पासून मारुती, ह्युंदाई या गाड्यांच्या किमतीही महागल्या. मारुती ऑल्टो पासून ते ब्रेझा आणि विक्टोरिस पर्यंतच्या विविध मॉडेल्सवरती जास्तीत जास्त 30,000 रुपयांपर्यंतची वाढ करण्यात आली. तर ह्युंडाई मोटर इंडियानं 1 जून 2026 पासून कार्सच्या किमतींमध्ये कमाल 12,800 रुपयांपर्यंतची वाढ जाहीर केली. तब्बल 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र झाल्या आहेत. दरम्यान ई-KYC केली, अडचणी दूर केल्या तर विषय सुटेल असं अमृता फडणवीसांनी म्हटलेलं आहे. इसमें कभी कभी बैंक अफिलिएशंस के मुद्दे आ रहे हैं और दूसरी चीज कुछ KYC रिलेटेड मुद्दे हैं, तो आप अपने लोकल रिप्रेजेंटेटिव के द्वारा करेंगे या जो साइट आपको अवेलेबल है उसमें आप चेक करके जो कमियां हैं वो पूरी करेंगे, तो मुझे नहीं लगता कि जो पात्र है उनको कोई इशू जाएगा. नाशिकच्या मालेगावमध्ये मुंगसेमधील कांदा उत्पादकांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. मागण्या मान्य न झाल्यास मालेगाव नाशिक महामार्ग रोखणार असा इशारा देण्यात आलाय. कांद्याला हमीभाव, अनुदान आणि नाफेडकडून खरेदी सुरू करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.